नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सो आज आपला रेकी लेवल 1चा हा डे 2 आहे. काल आपण काय पाहिलं तर मिकाऊ उसू यांनी आपल्याला 5 प्रिन्सिपल्स दिले होते. ते प्रिन्सिपल्स रोज आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण इम्प्लिमेंट कसे करावे, रोज थोडं थोडं. कारण एकाच वेळेला सगळं काही होत नाही आणि म्हणूनच आपल्याला रोज थोडा थोडा प्रयत्न करायचा आहे. कशासाठी? आपल्यामध्ये जे काही सकारात्मक ऊर्जा आहे, जी काही एनर्जी आहे, तर ती बाहेर काढण्यासाठी, तिला वाढवण्यासाठी. ओके. सो आता आपण पुढे बघूया. आज आपण काय शिकणार आहोत त्याबद्दल जाणून घेऊया. काल आपण फॉरगिव्हनेस शिकलो, 5 प्रिन्सिपल शिकलो. आज बरं, काल आपण 5 प्रिन्सिपल शिकलो, पण त्याच्यामध्ये एक होतं फॉरगिव्हनेस. खरोखर सगळ्यांनी मनापासून माफ केलंय का? आणि मला तुम्ही छान कमेंट्स केलात, त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप आभार. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत त्यांना सगळ्यांचं, त्या सगळ्यांचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि एक दोन लोकांचे मला एक दोन नाही, बरेच 4-5 लोकांचे मेसेज मला एवढे रिलेट झाले की फार छान वाटलं, कुठेतरी आपलेपणा वाटलं त्याच्यामध्ये. थँक्यू, थँक्यू सो मच. चलो. सो आता आपण बघूया काय असणार आहे आजच्या सेशनमध्ये. येस, आता चॅटबॉक्स मधले मेसेज प्लीज थोडंसं बंद करा आणि इकडे लक्ष द्या. हो, हो. काही नेटवर्क इश्यू असेल तर व्हिडिओ ऑन नाही केला तरी चालेल. पण व्हिडिओ ऑन केल्यामुळे काय होतं, तर एनर्जी एक्सचेंज होत असते आणि हे तुम्हाला आता नाही कळणार. पण जेव्हा तुम्ही रेकी लेव्हल 2 मध्ये याल ना, तेव्हा त्याच्यातला फरक तुम्हाला कळेल. ठीक आहे? सो आता आपण बघूया काय आहे. आज आपण काय घेणार आहोत. रूम जॉईन करताना काय प्रॉब्लेम येतो का तुम्हाला? हो, येस. बाकी तर सगळे झाले. चल. सो आपण बघूया लॉ ऑफ एनर्जी काय आहे. जसं की लॉ म्हणजे काय सगळ्यांना माहित असेल. एखादा नियम म्हटला की काय असतं, त्याच्या अटी, कंडिशन वगैरे सगळ्या सेम असतात. बरोबर ना? सगळ्याच गोष्टींमध्ये त्या कंडिशन लागू पडतात. कुठेही त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. मग आपण आता एनर्जीवर बोलणार आहोत. सो रेकी पण काय आहे? रेकी पण एक एनर्जी आहे. आता आपण बघूया की एक्झॅक्टली एनर्जी म्हणजे काय? लॉ ऑफ एनर्जी आणि तो काम कसा करतो. एनर्जी कॅनॉट क्रिएट कॅनॉट बी क्रिएटेड. एनर्जीचा लॉ काय आहे? तर एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड. ती क्रिएट केली जात नाही. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय, की तिचा नाश सुद्धा करता येत नाही. तर काय करता येतं मग? इट कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ती केवळ चेंज करता येते, डायव्हर्ट करता येते. आता फॉर एक्झाम्पल आपल्या घरातलं उदाहरण घेऊया. आपल्या घरामध्ये खूप काही नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो? रोजच आपल्या घरामध्ये आपल्याला निगेटिव्ह फील होतंय, नकारात्मक ऊर्जा आहे. मग तुम्ही काय करता? कुठून तरी काहीतरी ऐकता, मग तशा तशा गोष्टी आपल्या घरामध्ये करतो की नाही करत पॉझिटिव्हिटी येण्यासाठी? करतो ना? म्हणजेच काय, की काहीतरी उपाय आपण सोल्युशन त्याच्यातून काढतो आणि आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो. म्हणजेच काय, तर जिथे कुठे आपण घरात वारंवार निगेटिव्ह बोलतो का? तर निगेटिव्ह बोलल्यामुळे काय होतं, तर आपली वास्तू दिवसातून एकदा काय म्हणत असते, तथास्तु. मग मे बी आपलं बोलणं आणि त्या वास्तूचा आशीर्वाद मिळणं. एकाच वेळेला त्या गोष्टी घडतात आणि त्यानंतर सेम रिझल्ट आपल्याला मिळतात. नकारात्मक, नकारात्मक, नकारात्मक. आता काय करायचं? सो आता आपल्या वास्तूमध्ये आपल्याला छान बोलायचंय, पॉझिटिव्ह बोलायचंय, कारण वास्तू सुद्धा आपल्या घराची एक देवता आहे. जसं पंचमहाभूते आहेत आपल्या वास्तूमध्ये, ती सगळी कार्यरत असतात, आपापलं काम करत असतात. कधी कोणती देवता ऍक्टिव्हेट होईल आपल्याला माहित नसतं आणि त्यासाठी आपल्या वास्तूमध्ये नेहमी शुभ बोलावं. आता जसं मी म्हणाले एनर्जीचा लॉ आहे. तसंच आपल्या वास्तूमध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल, तर तिकडे पॉझिटिव्ह एनर्जी मॅक्झिमम टाकावी. त्यानंतरच ती निगेटिव्ह एनर्जी कमी-कमी होते. ती जागा कशाने ऑक्युपाय होते? तर पॉझिटिव्ह एनर्जीने. ओके? सो आता आपण पुढे बघूया. मग रेकी काय आहे? सो रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. आहे ना एनर्जी? तो रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. आता ही रेकी म्हणजे काय? सगळ्यांना मे बी इन शॉर्ट माहीत असेल. बऱ्याच लोकांचे बऱ्याच वेळेला बरेच वेगवेगळे वेबिनार अटेंड केलेले असतील. सो काही अंशी तुम्हाला कल्पना असेल. पण त्यातल्या त्यात मी माझ्याकडून सांगण्याचा एक प्रयत्न करते. बरं, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? काही लोकं म्हणतात आवाज येत नाहीये. सो इथेच मला क्लिअर करा. आवाज येतोय की नाही येतोय?
थोडस मला एक थंब दाखवलं तर बरं होईल. आवाज येतोय का? आणि आज थँक्यू सो मच, न बोलता सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केलेले आहेत. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. ज्यांनी व्हिडिओ ऑन केलेले आहेत नक्कीच त्यांना ती एनर्जी मिळणार आहे. येस. ओके, सो आता आपण पुढे बघूया की रेकी म्हणजे काय आहे. जसं की तुम्ही या इमेजमध्ये बघत असाल की आपल्या हातातून काही व्हायब्रेशन, काही एनर्जी बाहेर पडत असते. तो रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी आहे. याचा शोध जपानमध्ये लागला आणि त्यातील लोकल भाषेमध्ये, जपानच्या लोकल भाषेमध्ये तिला म्हणतात रेकी. रे आणि की. रे म्हणजे युनिव्हर्सल, की म्हणजे एनर्जी, लाईफ फोर्स एनर्जी. सो ही एक हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती आहे जी आपल्या दोन्ही हातांमध्ये काम करते. आपण प्रॅक्टिकल नंतर बघणार आहोत. जसं की मी सांगते तुम्हाला, माझे सगळे सेशन प्रॅक्टिकल असतात. सो तुम्ही जर फिजिकली मेंटली हजर असाल तर त्याचे सगळे रिझल्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. सो ही एक हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती आहे. आपल्या हातांच्या स्पर्शाने आपण स्वतःसह इतरांचे आजार बरे करू शकतो, हील करू शकतो. थोडक्यात हील करणं म्हणजेच काय? बरं करणं. रेकीच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात हील करणं. सो आपल्या संत ऋषींनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे काय? स्वतःच्या एनर्जीवर फोकस करा. बरोबर ना? पण आपण काय करतो? आपल्याकडे जे आहे त्याचं आपल्याला काही कौतुक नाही. दुसऱ्यांकडे जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला भारी कौतुक. आणि म्हणूनच ही विद्या कुठेतरी लुप्त झालेली आहे. आपल्या प्रत्येकामध्ये ही एनर्जी आहे. तो आपले ऋषीमुनी केवळ हाताच्या स्पर्शाने इतरांचा आजार बरा करीत असत. मग रेकी म्हणजे काय आहे? आता इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ही रेकी आहे. माझ्यामध्ये आहे तेवढीच तुमच्यामध्ये आहे. पण त्याचा वापर कोण कशा पद्धतीने करतो, कशासाठी करतो, त्याच्यावर ते अवलंबून असतं. त्याचे रिझल्ट किती मिळणार आहे. ठीक आहे. सो रेकी म्हणजे तुमच्या, माझ्या, तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या शरीरात असणारी, वाहणारी वैश्विक ऊर्जा. पण प्रत्येक जण या ऊर्जेचा वापर कमी अधिक प्रमाणात करीत असतो. आणि या वैश्विक ऊर्जेचा वापर कमी प्रमाणात केला, मी कमी प्रमाणात केला किंवा मी जास्त प्रमाणात केला तर काय होणार आहे? जी लोक कमी प्रमाणात करणार त्यांना रिझल्ट सुद्धा ऑब्व्हियसली कमी प्रमाणात मिळणार. जी लोक मॅक्झिमम प्रमाणात याचा वापर करणार आहेत, येस डेफिनेटली त्यांना रिझल्ट सुद्धा मॅक्झिमम मिळणार आहे. ओके. सो या ब्रह्मांडीय ऊर्जेचा, या शक्तीचा वापर करून आपण सगळे आपल्यामधील एक हिलिंग पॉवर आहे ती वाढवणार आहोत. हिलिंग म्हणजेच काय? बरं करणं. सो जसं तुम्ही ही हिलिंग पॉवर वाढवाल तसे तसे तुम्हाला रिझल्ट मिळणार. व्हॉइस कमी झाला आहे. माझा व्हॉइस कमी झालाय? मला नाही वाटत आहे. 100% माझा व्हॉइस चांगला आहे. येस, कोणीतरी मला मेसेज करा, माझा व्हॉइस क्लिअर आहे का? बाकीच्यांकडे बघ, विचारते मी. एक मिनिट. येतोय. आता क्लिअर आहे. ओके. ओके, मगाशी कमी झालं होतं. ओके ओके ओके. माहित नाही, पण माझं नेटवर्क तर इथे स्ट्रॉंग आहे. आय डोंट नो. ठीक आहे. हा. सो पुन्हा एकदा रिपीट करते. सो आपल्या प्रत्येकामध्ये ही वैश्विक ऊर्जा आहे, डिवाइन एनर्जी आहे. पण आपण त्याचा वापर किती प्रमाणात करतो, कसा करतो, त्यावर ते अवलंबून असतं. एखाद्याला जास्त मिळतं तर एखाद्याला कमी मिळतं. आणि आपल्या प्रत्येकामध्ये ही एक हिलिंग पॉवर आहे आणि त्याचे तसे तसे तुम्हाला रिझल्ट मिळतात. हे रिझल्ट कुठल्या पातळीवर मिळतात? तर येस, ऑब्व्हियसली शारीरिक पातळीवर, तुमच्या फिजिकल बॉडीवर याचे रिझल्ट मिळतात. जर तुम्हाला एखादा आजार असेल तर त्याच्यावर. फायनान्शियली, आता कोणाला फायनान्शियली स्टेबिलिटी मिळत नसेल, बरंच आम्ही काम करतोय, स्ट्रगल करतोय, वयाच्या 25व्या वर्षापासून आम्ही मेहनत करतोय, स्ट्रगल करतोय, पण तरी हवे तसे रिझल्ट मिळत नाहीत. येस, त्याच्यावर रेकी काम करेल का? हो, येस, ऑफकोर्स त्याच्यावर सुद्धा रेकी काम करणार. आपल्या इमोशन्सवर काम करते का? हो, इमोशन्सवर सुद्धा काम करते. मॅडम, आमच्या रिलेशनशिपमध्ये काम करेल का रेकी? आमचे रिलेशनशिप आता स्पॉईल झाले, अगदी डिवोर्सच्या टोकावर आलेले आहे, तर तिथे रेकी काम करेल का? येस, तिथे सुद्धा रेकी काम करेल. पण रेकी एक सिग्नल देत असते, ते मी तुम्हाला पुढे सांगेन. आता पुढे बघूया. तर रेकी म्हणजेच काय? थोडक्यात स्वतःला उपचारित करण्याची एक नैसर्गिक शक्ती, एक पॉवर, जी निसर्गाने प्रत्येकाला दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल, बघा, आता लहानपणीचं काळ आठवा. आपल्या लहानपणी आपण खेळायला जायचो. खेळताना बऱ्याच वेळेला आपण धडपडायचो, पडायचो आणि त्यामुळे खरचटायचं. खरचटल्यामुळे त्याच्यातून रक्त यायचं.
पण घरी कोण सांगत यायचं का आई मला लागलं, कारण त्या वेळेच्या आई चांगल्या धोपटून काढायच्या. त्या काय मुलांचं जास्त कौतुक करत नसत. कारण हे मैदानी खेळ मस्ट होते, खेळणं गरजेचं होतं, आणि आताच्या काळात ती जागा घेतली मोबाईलने. बरोबर ना? सो अशा वेळेला ते खेळ खेळताना आपण जेव्हा पडायचो, धडपडायचो, जखम व्हायची, तेव्हा आठवा बरं ती जखम काहीही न करता आपोआप कशी बरी व्हायची? काही जादूची कांडी फिरवायचो का आपण? नाही. तर या निसर्गाने, या युनिव्हर्सने आपल्या प्रत्येकामध्ये ती हिलिंग पॉवर दिलेली आहे. जेव्हा आपल्याला काहीतरी फ्रॅक्चर होतं किंवा काही जखम होते, तेव्हा तेव्हा त्याच्यावर बँडेज वगैरे लावलं जातं. पण त्याआधी सुद्धा आपल्या स्वतःमध्ये एक हिलिंग पॉवर आहे, आणि ती आपली जन्मताच या निसर्गाने, या युनिव्हर्सने, या विधात्याने आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे? सो रेकी ही एक अशी डिव्हाइन पॉवर आहे, जी आपल्याला घेऊन जाते कुठून? अंधारातून प्रकाशाकडे. पण आपण त्याचा वापर कसा करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. सो आपल्यामध्ये ही ऊर्जा, ईश्वरीय देणगी आहे, तिचा वापर करून, त्याचबरोबर आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापर करून. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजेच काय? आता मी तुमच्याशी बोलते, मी प्रॅक्टिकली आहे आता. मला जाणीव आहे, की माझ्यासमोर एवढी-एवढी माणसं आहेत. त्यानंतर माझ्या समोर व्हिडिओ कोणी-कोणी ऑन केलेले आहेत. मी आता प्रश्न कोणाला विचारला तर कोण ॲक्टिव्ह राहणार आहे, हे मला कळतंय. पण मी झोपते. मी झोपलेले असताना कुठलं माइंड काम करणार माझं? सबकॉन्शियस माइंड. सो कॉन्शियस माइंड काम करतं फक्त आपण जागे असताना, आणि सबकॉन्शियस माइंड काम करतं 24 अवर्स आपल्यासाठी. जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा. तेव्हा सुद्धा ते आपल्यासाठी काम करतं. मग आता या सबकॉन्शियस माइंडचा वापर आपण कसा करायचा आहे? तुम्हाला जे हवंय ते मिळवण्यासाठी या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला थोडक्यात थोडंसं उल्लू बनवावं लागतं. तुम्ही म्हणाल, आता मॅडम उल्लू बनवणं म्हणजे काय? उल्लू बनवायचं म्हणजे त्याला थोडंसं फसवायचं. माझ्याकडे ही वस्तू नाहीये किंवा ही माझ्याकडे वस्तू कमी आहे, तर त्याला अजिबात सांगायचं नाही, की माझ्याकडे ही वस्तू कमी आहे. त्याला काय सांगायचं? थँक यू. ही वस्तू मला दिल्याबद्दल, आणि ही वस्तू भरपूर प्रमाणात माझ्याकडे आहे. ओके. मग काय होतं, तर ते एक्सेप्ट करते. तर ते आपल्यासाठी एक अल्लाउद्दीनचा चिराग, दिवा याच्यासारखं काम करतं, आणि आपण जे काही बोलतो तर ते एक्सेप्ट करतं, आणि ते सबकॉन्शियस माइंडकडे पाठवून आहे तसंच आपल्याला सगळं आपल्या आयुष्यात मिळतं. पण त्याच्यासाठी सुद्धा एक टेक्निक आहे. माझा मूड नाही आज, आणि मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला तसं कमांड दिलंय. माझ्या मनात आज बसायचं नाही, रेकीचं सेशन अटेंड करायचं नाही, आणि उगीचच बसायचं म्हणून बसते मी. तर आपल्याला त्या गोष्टी मिळणार आहेत का? माझा बोलण्याचा उद्देश तुम्हाला कळला असेल. सो बी ॲक्टिव्ह, कॅमेरा ऑन, सगळे एनर्जेटिक दिसले पाहिजे, आणि स्माईल ऑन युअर फेस. तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल बरंच काही सांगून जाते. आजचा दिवस तुमचा कसा असणार आहे? आत्ता तुम्ही किती एनर्जेटिक आहात? दॅट्स व्हाय युअर स्माईल इज, काय म्हणता येईल बरं? स्माईल मेजर रोल प्ले करते तुमच्या संपूर्ण जीवनासाठी, संपूर्ण डेसाठी. सो आय होप सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली असेल. थँक यू सो मच. वन्स अगेन ग्रॅटिट्यूड. आता या रेकीचा वापर करून आपण आपल्या आजारांना हील करू शकतो का? येस, आजारांना सुद्धा हील करू शकतो. पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मे बी सगळ्यांना माहीत पण असेल, कोणी इथे आता डॉक्टर पण असेल, वेगवेगळ्या फील्डमधले असतील. मोस्ट ऑफ आपले आजार कशामुळे येतात बरं, होतात आपल्याला? अति विचार केल्यामुळे. बरोबर ना? मानसिक स्वरूपाचे आजार आपल्याला जास्त असतात. येस ओर नो? मग या मानसिक आजारांवर इलाज करणं शक्य आहे का? कारण ते आजार आपणच आपल्यावर ओढून घेतलेले आहेत, क्रिएट केलेले आहेत. त्या आजारांवर इलाज नाही. मग काय करायचं? बाकी शारीरिक लेव्हलवर आजार किंवा इतर लेव्हलवर आजार किती असतात? फक्त 30%. शारीरिक लेव्हलवर आजार 30%. त्यातले 15% आपले कर्मा खराब असतील, तर मे बी आपला ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस असते, त्याच्यामध्ये मृत्यू होऊ शकतो. 15% एखादा दुर्धर आजार किंवा एखादा असा आजार, तो सुद्धा आपल्या कार्मिक बंधनांमुळे आपल्याला होतो. बाकीचे जे राहिलेले आहेत 70% आजार, ते आपल्या मानसिक शक्तीमुळे, विचारांमुळे आपल्याला होतात. क्लिअर इथपर्यंत? येस, क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवायचा आहे. ओके? आता आपण पुढे जाऊया. आता या मानसिक आजारांवर सुद्धा आपण रेकीचा वापर करून, ट्रीटमेंट करून त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. बाकी इतर आजार आहेत ते मेडिकल ट्रीटमेंट बरोबर रेकीचं हिलिंग वापरून आपण त्या आजारांवर कंट्रोल करू शकतो, आणि त्याच्यातून बाहेर येऊ शकतो आरामात. येस. सो आता
लॉ ऑफ एनर्जी किंवा लॉ ऑफ एनर्जी म्हणजेच काय, तर रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. रेकी देखील एक एनर्जी आहे, रेकी सुद्धा एक पॉवर आहे, शक्ती आहे. ठीक आहे. आणि एनर्जीचा नियम कधीही बदलता येत नाही, जसं मी तुम्हाला सांगितलंय. सो आता आपण बघूया, हाऊ कॅन बी टीच, ही रेकी कशी शिकता येते. एक माझी स्लाइड दाखवते तुम्हाला, म्हणजे आयडिया येईल. हे तुम्हाला नंतर सांगते, अटेनमेंट वगैरे. हाऊ कॅन बी टीच, रेकी कशी शिकता येते. सो ही एक गुरु शिष्य परंपरा पद्धती असल्यामुळे आपल्या गुरुकडून ते नॉलेज ट्रान्सफर होतो शिष्याला, आणि त्यानंतर तुम्ही रेकीचं नॉलेज घेऊ शकता. सो याला गुरुकुल पद्धती असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळामध्ये. ओके. आता याच्यामध्ये अट्युनमेंट काय आहे. सो रेकीमध्ये अट्युनमेंट फार महत्वाचं मेजर रोल प्ले करतं. तर अट्युनमेंट म्हणजेच काय, तर आपले हे 7 चक्र आहेत, त्याच्यातील काही चक्र बॅलन्स करणं आणि ही एनर्जी, डिवाइन एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवाहित करणं. एकदा का आपण रेकीचे चॅनल झालो, ती एनर्जी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत असते, आणि त्याच्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. गुरुकडून एकदा का ही एनर्जी ट्रान्सफर झाली, की आयुष्यभर, जन्मभर तुम्ही ती एनर्जी वापर करू शकता. ठीक आहे. सो आता पुढे बघूया आपण. हाऊ रेकी कॅन बी टीच, कशी शिकवली जाते हा आपण नंतर बघूया. पण त्याआधी आपण काही मेजर समस्या बघूया, की कशासाठी मी रेकी वापरते. वाय आय वॉन्ट टू लर्न रेकी. आणि त्यानंतर मग आपण तिला फील करूया. ठीक आहे. कशासाठी मी रेकी शिकायची मॅडम, तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. मी रेकी का शिकावी, माझं तर सगळं छान चाललंय, मला तर देवाने प्रमाणापेक्षा सगळं दिलंय, माझं आताचं लाईफ खूप सुंदर सुखी असं आहे का. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, आहे का. मला एकही आजार नाहीये, मानसिकरित्या मी स्वस्थ आहे, मस्त आहे, आर्थिकदृष्ट्या फायनान्शियली मी खूप स्ट्रॉंग आहे, माझे नातेसंबंध खूप स्ट्रॉंग आहेत. विचारा बरं स्वतःच्या मनाला प्रश्न. काय उत्तर मिळतात, येस की नो. मॅक्झिमम उत्तर काय मिळतात, येस की नो. नो मिळतात. येस, मग मला रेकी शिकायची आहे ना. येस, मग काय बघूया, काय आपण रेकी शिकून कशासाठी शिकणार. मानसिक समस्या मला सांगा. आज आपण इथे बसलेलो आहोत, मला तर असं वाटतंय याच्यापैकी 90% लोक फक्त फिजिकल इथे बसलेले आहेत, माइंड दुसरीकडे कुठेतरी आहे. आता सुद्धा डोक्यामध्ये काहीतरी विचारांची सायकल चालू आहे दिसतात मला ती लोक इथे समोर. फक्त फिजिकली आहेत, लेक्चर ऐकतायत, पण डोक्यामध्ये काहीतरी विचार आहेत. आणि हे विचार काय असणार आहेत ते सुद्धा मला माहिती आहेत. भविष्याबद्दलचे विचार, आत्ताच्या परिस्थितीमध्ये काही टेन्शन आहेत, ते टेन्शन घेऊन तुम्ही सगळे इथे बसलेला. येस ओर नो. बरोबर ना. वाट बघताय कोणीतरी येईल आमच्या आयुष्यामध्ये, कोणीतरी देवाने आम्हाला, परमेश्वराने कोणतरी असं व्यक्ती पाठवावी, की त्याने सगळे माझे टेन्शन निघून जावे. सो आता मानसिक समस्या म्हणजेच काय, आपल्याच मुलांच्या आयुष्यामध्ये आपण काही वेळेला समस्या निर्माण करतो. पालकांच्या अनपेक्षित अपेक्षा, या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आलेलं प्रेशर, दबाव कोणावर, आपल्या मुलांवर. याच फील्डमध्ये जायचं, तू त्याच फील्डमध्ये जायचं, तू इंजिनिअरिंगच करायचं, त्याच्या मनात आहे आर्टमध्ये जायचं, आणि आपल्या मनात आहे डॉक्टरी, मेडिकल फील्डमध्ये जायचं. इनडायरेक्टली प्रेशर दोघांवर येतं. एकतर मुलामध्ये पोटेन्शियल नाहीये, ते आई वडिलांना ते टेन्शन. मुलगा म्हणतोय मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, आणि आई वडिलांचं हे प्रेशर माझ्यावर येतंय. कौटुंबिक समस्या, आज प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी क्लेश कलह चालू आहे. भावबंदकीमध्ये आहेत, हिस्स्यांवरून, बरोबर ना, व्यवहार, हिस्सेवारी, गावची प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी. मला सांगा, ही सगळी प्रॉपर्टी घेऊन आपण वर जाणार आहोत का. बरं, ज्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही भांडताय, त्या प्रॉपर्टी बद्दल तुमच्या मुलांना यत्किंचित थोडं तरी काय आहे का, वाटतंय का, की आपल्या आई वडिलांनी एवढं स्ट्रगल करून, एवढं मेहनत करून, सगळ्या गोष्टी करून आपल्यासाठी एवढं छान राज्य क्रिएट केलंय, आपल्यासाठी ऐशो आरामाचं लाईफ दिलंय. तुमच्या मुलाला त्याच्याबद्दल थोडं तरी ग्रॅटिट्यूड किंवा फिलिंग वाटतायत का, विचार करा. मला माहित नाही, तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा. वाटत असेल तर वेल अँड गुड, नसेल वाटत तर येस, आपल्याला गरज आहे रेकी शिकण्याची.
त्याचबरोबर काही लोक, आता बघा आताच्या काळामध्ये अगदी कमी वयात प्रेमात पडतात लोक, मुलं, आणि त्यामुळे ते अपयश पचवू शकत नाही. मग ब्रेकअपमुळे आलेलं टेन्शन. त्याचबरोबर काही लोक अशी आहेत की कोणाचा सपोर्ट मिळत नाही, योग्य वेळेला मदत मिळत नाही, आणि त्यामुळे नशेच्या आहारी गेल्याने आलेलं दडपण, किंवा जेव्हा यश अगदी डोक्यात जातं ना, तेव्हा सुद्धा माणूस ऍडिक्ट होतो. बरोबर ना? सो यश त्याची हवा आपल्या डोक्यात जाता कामा नये. आपण डाउन टू अर्थ असले पाहिजे. आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे. आणि येस, मॅक्सिमम आजार, मग जसं मी सांगितलं, की आपल्याला 30% आजार निर्माण होतात फिजिकल लेव्हलवर, आपल्या शारीरिक लेव्हलवर, आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला टेन्शन येतं, मानसिक टेन्शन हे जास्त असतं. सेकंड काय आहे? तर आर्थिक समस्या. आर्थिक समस्या, मी आज विचारलं कोणाला, कोणाचं बँक अकाउंट पूर्णपणे भरलेलं आहे किंवा फायनान्शियली कोण-कोण स्ट्रॉंग आहे, की तुम्हाला कधीच पैसे मागण्याची गरज पडत नाही. असा एकही हात वर होणार नाही. होईल का? नाही. कारण फायनान्शियली समस्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहेच आहे. त्यामुळे जी स्वप्न मॅडम मी पाहिली 25व्या वर्षात, लग्न झाल्या-झाल्या माझं लग्न झाल्यानंतर माझ्यामध्ये ती खूप एनर्जी होती. मी ती खूप स्वप्न पाहिली. आज वयाची 60 पलटली, तरी माझी ती स्वप्न ना माझ्या नवऱ्याने पूर्ण केली, ना मी स्वतः पूर्ण केली. तो स्वप्नपूर्ती न होणे ही सुद्धा एक समस्या आहे. कारण योग्य वेळी योग्य गोष्टी मिळाल्या ना, की आपल्याला मजा येते. बरोबर ना? येस ओर नो? मग वरातीमागे घोडे काय कामाचे असतात का? अजिबात नाही. सो अशाच प्रकारे आता आपल्याला काय करायचंय? आपली स्वप्न पूर्ण करायची रेकीच्या माध्यमातून. त्याचबरोबर रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम तुमच्या चालू झाले असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा रेकी काम करते. काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. मी अशीच का? मी तशीच का? मला हे काम जमत नाही, मला ते काम जमत नाही. आधी स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका, की येस, मी काहीही करू शकते. कोणी जगात कोणी अगदी आईच्या पोटातून शिकून येतो का? जन्म झाल्याबरोबर? नाही. काही गोष्टी त्याला शिकाव्या लागतात. काही गोष्टींसाठी वेळ खर्च करावा लागतो, इन्व्हेस्टमेंट करावी लागते, आणि नंतरच आपण स्वतःमध्ये ते स्वतः अपग्रेड होतो. सो या गोष्टी टप्प्याटप्प्याने कराव्या लागतात. आणि चेहरा आपला, मी जसं काल पण म्हणाली, चेहरा आपला ना क्षणिक असतो. पण जे आपलं बोलणं, चालणं, वागणं असतं ना, ते पर्मनंटली सगळ्यांवर इम्प्रेशन छापून जातं किंवा एक वेगळी छाप क्रिएट करतं. आणि म्हणूनच आपली वाणी चांगली असायला पाहिजे. आपलं चालणं, बोलणं या गोष्टी चांगल्या असायला पाहिजे. त्याच्यावर मॅक्सिमम काम करा. ठीक आहे? सो आत्मविश्वासाची कमतरता, आणि या सगळ्या गोष्टींमुळे माणूस टोकाची भूमिका घेतो, आणि ते आहे डिप्रेशन. बरोबर ना? डिप्रेशनमध्ये जाऊन आपण काही करतो. सो रेकी काय करते, तर आपल्यामध्ये जे काही डिप्रेशन आलंय, भीती निर्माण झालेली आहे, तिचं रूपांतर आनंदामध्ये, किंवा तुमच्यातील जी क्षमता आहे तुमच्यामध्ये, किंवा आपल्यामध्ये बरंच कॅलिबर असतं, पण आपल्याला ना कोणी सांगितलेलं असतं, ना आपण ते शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या गोष्टी बाहेर येत नाही. तर सो रेकी काय करते, तर रेकी आपला आत्मविश्वास वाढवून आपल्यामध्ये जे कॅलिबर आहे, ज्या क्षमता आहेत, त्या वाढवण्याचं काम करतात. रेकी सगळ्या आजारांवर उपचार करण्याचं काम करतं. मग आता मला काय करावं लागणार आहे मॅडम? सो मला काय करावं लागणार आहे? तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर योग्य प्रॅक्टिस करावी लागणार आहे. काही वेळाचं मेडिटेशन आहे. म्हणजेच थोडक्यात काय, स्वतःला रोज 20 ते 25 मिनिटं द्यायची आहेत, आणि ही द्यायला जर तुम्ही तयार असाल, तर रेकी तुमच्यावर काम करणार आहे. सो कोण-कोण रेडी आहे? एकदा मला हँड दाखवायचंय, थंब दाखवायचंय किंवा हँड दाखवायचंय. मी आता स्लाइड्स बघते बरं, कोण-कोण रेडी आहे. आणि व्हिडिओ ऑन असतील तर मला फार बरं वाटतं. सो ट्राय करा व्हिडिओ ऑन ठेवायला. ओके. आणि प्लीज आपले रेकॉर्डिंग चालू असतं, त्यामुळे आय होप की तुम्ही एका प्रॉपर ड्रेसिंगमध्ये बसाल. मगाशी एक व्यक्ती अगदी योग्य नव्हती आली, त्यामुळे मी त्यांना रिमूव्ह केलं. ओके. थँक यू सो मच. येस. तो बघा, जी लोकं ॲक्शन घेणार आहेत, रिझल्ट त्यांनाच मिळणार आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये ॲक्शन घेणं फार गरजेचं आहे. मग मी याला विचारते, मी माझ्या हसबंडला विचारते, मी त्याला विचारते, नाही. स्वतःसाठी स्वतःच काम करावं लागणार आहे. स्वतःसाठी स्वतःच डिसिजन घ्यावा लागणार आहे. स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट वाढवावं लागणार आहे. येस,
तुम्ही तुमचं अर्निंग होत नसेल म्हणून काय झालं, तुम्ही सुद्धा डिसिजन घेऊ शकता, येस ऑर नो. कारण पूर्ण कुटुंबाची जबाबदारी जर ती एखादी स्त्री घेऊ शकते, तर स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकत नाही का? तिथे गरज आहे का एखाद्या पुरुष व्यक्तीला विचारण्याचं? तुमचा योग्य जर डिसिजन योग्य असेल तर मला वाटत नाही कोणाला विचारण्याची गरज आहे. आहे का? आतापर्यंतचे जे डिसिजन घेतले मुलांच्या बाबतीत, संसाराच्या बाबतीत, ते चुकलेत का तुमचे कुठे? तर तिथे डिसिजन घेण्याची इतरांना विचारण्याची गरज आहे. अदरवाईज मला वाटत नाही काही गरज आहे. बरोबर ना? कारण पुरुषांचं काम काय आहे? घरामध्ये फक्त पैसे देणे. पण तो व्यवहार सांभाळणं, मुलांना सांभाळणं, घर सांभाळणं, बाकीच्या इतर जबाबदाऱ्या सांभाळणं, या गोष्टी कोण करतं? तर घरातली स्त्री. हे सगळं जर आपण करू शकतो, तर एखादा स्वतःसाठीचा स्वतः डिसिजन का घेऊ शकत नाही बरं? सो हा प्रश्न पण स्वतःला विचारायचा आहे, मला नाही. ओके? सो रेकी काय करते, या आपण जी आता एनर्जी वापरणार आहोत, कारण युनिव्हर्समधून जी एनर्जी येते, जी आपण घेणार आहोत, त्या एनर्जीचा वापर करून आपण स्वतःचे जे 7 चक्र आहेत, ते 7 चक्र क्लीन्स करण्याचं काम करणार आहोत. आपला ऑरा, आता पुढे तुम्हाला येतील ते टॉपिक मी सांगेनच. तो ऑरा क्लीन करण्याचं काम करणार आहोत आणि एकदा का हा ऑरा क्लीन झाला, की सगळ्याच गोष्टीवर आपण कंट्रोल करू शकतो. या सगळ्याच गोष्टी म्हणजेच काय? मेन 2 गोष्टी आहेत. आपला राग आणि आपले विचार. एकदा का आपण आपल्या रागावर कंट्रोल केला आणि आपल्या विचारांवर कंट्रोल केला, की आपल्यामध्ये अगदी जन्मतः ज्या क्षमता आहेत, ज्या कॅलिबर आहेत, त्या आपोआप प्रगतीवर यायला सुरुवात होतात. त्याच्यामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे आपण रेकी शिकणार आहोत. सो अशी रेकी शिकायला कोण-कोण तयार आहे? मनापासून सांगायचंय. थँक यू सो मच. बरं पुन्हा एकदा मला ती एनर्जी दाखवा बरं. रब युअर हँड्स. येस. आणि ही एनर्जी आपल्या संपूर्ण शरीरावर ग्रहण करायची. येस, संपूर्ण शरीरावर ग्रहण करायची. चलो, आता मी पुढच्या स्लाइड दाखवते. चॅट बॉक्समध्ये बरेच मेसेज आलेले आहेत, पण आता मी मेसेज नाही चेक करणार. ओके, अच्छा मी आले. थँक यू सो मच. चलो, नेक्स्ट. आता आपण बघूया एनर्जी बद्दल, रेकी म्हणजे काय ते जाणून घेतलं. आता फील करूया का ही एनर्जी? कोणाकोणाला फील करायची? चला, एक थोडंसं पाणी पिऊन घ्या लगेचच. लगेचच थोडंसं पाणी पिया आणि बसा तुमच्या जागेवर. आणि खाली बसायला आसन घेतलात तर बरं होईल. काहीतरी बसायला घ्या. डायरेक्टली जमिनीवर कॉन्टॅक्ट करू नका. थोडंसं फास्ट, थोडंसं पाणी पिया. येस, ऑफिसमध्ये असेल तर नका करू. तुम्ही फक्त बघा, घरी गेल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता. येस निधी मॅडम, नो प्रॉब्लेम. मला काल फार बरं वाटलं. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, मॅडम आम्ही व्हिडिओ पण बघितला आणि घरी गेल्यानंतर पुन्हा तुमचा व्हिडिओ पाहिला. सॉरी, लाईव्ह पण सेशन अटेंड केले, व्हिडिओ पण पाहिला, प्रॅक्टिकल पण केलं. व्हेरी गुड. येस, ऑन चेअर सुद्धा चालेल, सोफ्यावर पण चालेल. नो प्रॉब्लेम. येस. थँक्यू सो मच. चला आता. आता रेकीला कॉल करण्याच्या आधी एक प्रेयर आहे. ती प्रेयर मी तुम्हाला नंतर सांगेन. सो आता मी ती प्रेयर स्वतःच बोलते. तुम्ही फक्त लक्ष द्या माझ्याकडे. आता थोडा वेळ चष्मा काढून ठेवा. ज्यांना चष्मा असेल त्यांनी थोडा वेळ काढून ठेवायचे. चल, आता इकडे लक्ष द्या. रेकॉर्डिंग कसं बघायचं? ग्रुपवरती मी रेकॉर्डिंग सेंड करते, तर ते जाऊन बघायचंय तुम्ही. कोणी विचारलं बरं प्रश्न? राजश्री. ग्रुपवरती रेकॉर्डिंग सेंड करते, ते बघायचं. आता मला माहित नाही तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये आहात. ओके. सो आता सगळ्यांनी लक्ष इकडे द्या. प्लीज अटेन्शन घ्या. आपले हात जोडायचे, मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. सगळ्यांनी डोळे बंद करा. क्लोज युअर आईज.
आणि तुम्ही प्रॉपर करताय की नाही त्याच्यासाठी तुमचे व्हिडिओ ऑन करा, तर मला कळेल. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. क्लोज युअर आईज. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश, एक डिवाइन एनर्जी माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. एक व्हाईट कलरची व्हाईट कलरची ऊर्जा प्रकाश बघायचा आहे आणि तो प्रकाश तुमच्या सहस्रार चक्रातून म्हणजेच तुमच्या डोक्यापासून तुमच्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होताना तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांची आभारी आहे. मी सर्व एंजलचे आभारी आहे. तुमचं इष्टदैवत, कुलदैवत यांना आवाहन करा. मी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची आभारी आहे. मी स्वामी समर्थ महाराजांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसुई यांची आभारी आहे. ही डिवाइन एनर्जी माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता सगळ्यांनी डोळे ओपन करायचे आहेत आणि आपले हात अशा पोझिशन मध्ये जवळ दूर करायचे. सगळ्यांनी करा बघू. टच नाही करायचे, जवळ दूर करायचे. सगळ्यांनी प्रयोग करायचा आहे. ग्रेट. काही लोक ऑफिस मधून सुद्धा प्रॅक्टिकल करतात. खूप छान. वेळेचा सदुपयोग. पण आपलं काम करून करा बरं. येस. मनातल्या मनात रेकीचा भाव करायचा आहे. या ही डिवाइन एनर्जी, प्युअर वैश्विक ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित होत आहे, असा एक विश्वास निर्माण करायचा आहे. आता आपले हात असे थोडेसे जवळ करण्याचा प्रयत्न करा. बघा, दोन्ही हातांमध्ये आपोआप प्रेशर येतंय का? एक मॅग्नेटिक फील आल्याचं तुम्हाला जाणवतंय का? हात आपापले स्वतःहून आपल्याकडे ओढतायत का, असं जाणवतंय का? की माझे हात आता स्वतःच एकमेकांकडे ओढले जाते. कुठली तरी एक पॉवर, कुठला तरी एक फोर्स माझ्या दोन्ही हातांवर काम करतोय आता. फील करा बरं. की हो मॅडम, माझे दोन्ही हात एकमेकांकडे ओढले जात आहेत, आपोआप होते. मी दूर करण्याचा प्रयत्न करते, पण माझे हात ओढले जात आहेत. येस. कोणी कोणी हा अनुभव घेतलाय? ओके, श्वेता मॅडमने घेतलेला आहे. सुरेखा मॅडमने घेतलेला आहे. येस. अश्विनी आहे, सरोजिनी आहेत, मोनी आहेत, स्मिता. येस, बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. आय होप सो की सगळ्यांनीच घेतला आहे. येस येस येस. थँक्यू, थँक्यू सो मच. सो आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला या एनर्जीवरच काम करायचं आहे. क्लिअर? सो आता रेकीबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, कारण आपण प्रॉपर एखाद्या व्यक्तीकडून ते ऐकत नाही, बऱ्याच लोकांकडून काही काही ऐकत आलेलं असतं आणि तुम्हाला माहिती आहे ऐकण्यामध्ये फार फरक पडतो. मी आता तुम्हाला काही सांगितले एखादी गोष्ट, तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला बरोबर सांगाल, दुसरी व्यक्ती तुमच्यामध्ये तुमचं ऐकेल, त्याच्यामध्ये थोडंसं ऍड ऑन करेल किंवा त्याच्यामध्ये थोडंसं कमी सांगेल, ती तिसऱ्या व्यक्तीला सांगेल, तिसरी व्यक्ती त्याला आणखीन थोडंसं कमी सांगेल किंवा चुकीचं गायडन्स करेल आणि ते आपल्यापर्यंत येईपर्यंत असं ते फिल्टर होऊन होऊन येतं, ते कधीच योग्य नसतं. सो अशाच काही गॉसिपिंग म्हणू शकतो, असेच काहीतरी भ्रम लोकांनी बाळगलेले आहेत की रेकीमध्ये काही गैरसमज आहेत का, तर ते आपण जाणून घेऊया. इंटरेस्टेड आहात सगळे जाणण्यासाठी?
मला तुमची एनर्जी दिसली पाहिजे, म्हणून मी मध्ये मध्ये तुम्हाला प्रश्न विचारतो. ओके, चलो आता आपण जाणून घेऊया. थँक्यू सो मच. सो आफ्टर अटेन्मेंट आपण आता फील केलं, आणि जेव्हा आपण अटेन्मेंट घेतो म्हणजे शक्तिपात घेतो. आता शक्तिपात म्हणजे काय, किंवा अटेन्मेंट म्हणजेच काय, तर आपण रेकीशी कनेक्ट केलं जातो, आणि हे फक्त गुरुकडूनच केलं जातं. सो रेकीचं अटेन्मेंट घेतल्यानंतर आपण सुद्धा रेकीचे एक चॅनल होतो. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, रेकी लेवल 1 ही स्वतःच्या शुद्धीकरणाची लेवल असल्यामुळे तिचे रिझल्ट 10% मिळतात आपल्याला, आणि त्याची प्रॅक्टिस करावी लागते. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. सो रेकी स्पर्श चिकित्सा आणि त्याचा पास्ट लाईफशी काही संबंध आहे का, किंवा काही मिथ्स काही आपण ऐकतोय त्याच्याबद्दल आपण आता शहानिशा करून घेऊया, की काय खरं काय खोटं. मॅडम, रेकी स्पर्श चिकित्सा आणि पास्ट लाईफचा काय संबंध आहे का? सो येस, ऑफकोर्स आहे. रेकीचा आणि आपल्या पास्ट लाईफचा जवळचा संबंध आहे. का बरं? बऱ्याच गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो, आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या प्रेझेंटमध्ये सहन करावा लागतो. प्रेझेंटमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात, काहींना मिळतात, काहींना नाही मिळत. बरोबर ना? म्हणजेच काहींचं आयुष्य का फार सुखात असतं, तर काहींना दुःखाला सामोरं जावं लागतं. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच दुःखांना सहन करावं लागतं. म्हणजेच काय, याला म्हणतात आपले भोग, आणि हे भोग चांगले किंवा वाईट अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात. मग जर चांगले असतील तर वेल अँड गुड, पण जर वाईट असतील तर मग काय करायचं? तर त्यासाठी रेकी काम करते. सो आपल्या पास्ट लाईफचे जे काही भोग आहेत, वाईट भोग, तो त्यांना हील करण्यासाठी. वाईट भोग म्हणजेच काय, ते ब्लॉकेजेस. जसं की काल आपण एक ब्लॉकेजेस काढून टाकलं, फॉरगिव्हनेस करून. सो आता सेकंड ब्लॉकेजेस आहे कर्मा. आपला पास्ट लाईफ कोणाला तरी आठवतोय का? मी पास्ट लाईफ मध्ये कोण होती, कुठली राणी होती, कुठे राहत होती, आठवतंय का? नाही. कारण पास्ट लाईफ कोणालाच आठवत नाही. तसं आपल्याला परमेश्वराने शाप दिलेला आहे, की कोणालाच कोणाचं पास्ट लाईफ आठवत नाही. काही हातावर मोजण्याइतपत लोक असतील, बोटावर मोजण्याइतपत, त्यांना सोडून. सो पास्ट लाईफचे जे काही भोग आहेत किंवा ब्लॉकेजेस आहेत, ते काढून टाकण्यासाठी सुद्धा रेकी काम करते. जेणेकरून आपलं उर्वरित आयुष्य किंवा पुढील आयुष्य सुखात जाईल. सो रेकीच्या फ्लो बरोबर काही सिम्बॉल्स प्रभावीपणे काम करतात, आणि ते आपल्या एनर्जीचा फ्लो वाढवतात. पण हे सिम्बॉल्स आपल्याला सेकंड लेवलमध्ये आहेत. फर्स्ट लेवलमध्ये काही झिबूचे सिम्बॉल आहेत, ते तुम्हाला फ्रीमध्ये आहेत. जे काही तुम्ही नेटवरून सुद्धा शोधू शकता, आणि वर अगदी छान त्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल. आता बघूया ब्लॅक मॅजिक आणि रेकीचा काय संबंध आहे. आता ब्लॅक मॅजिक बोललं की लोक घाबरतात. मॅडम, तंत्र मंत्र जादूटोना हे सगळं शिकवणार की काय तुम्ही आम्हाला? सो नाही, ब्लॅक मॅजिक आणि रेकीचा काही संबंध नाही. काही लोक आहेत की काही विद्येचा वापर चांगल्या कामासाठी करतात, आणि काही वाईट कामांसाठी करतात. सो रेकी केवळ आणि केवळ चांगल्या कामासाठी वापरली जाणारी एक विद्या आहे, एक शक्ती आहे, एक डिवाइन पॉवर आहे. पण त्याच्यामध्ये ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही शिकवलं जात नाही, किंवा काही त्याचा वापर कसा करायचा, कोणावर करायचा, असं काही त्याच्यामध्ये नाहीये. सो तो एक भ्रम डोक्यातून काढून टाका. मग या रेकी शिकण्यासाठी काही कंडिशन आहे का, वयाची अट आहे का? होय. कंडिशन काय आहे, वयाची अट काय आहे, तर एकच आहे. ती पण का, तर वय वर्ष 14 पूर्ण झालेली व्यक्ती किंवा 13 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती रेकी शिकू शकते. पुढे काही वयाचं बंधन नाही. ते पण का बरं? कारण 10-12 वर्षाची मुलगी, त्या मुलींचा स्वभाव चंचल असतो. त्या लहान असतात. त्यामुळे एक खेळकर प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असते, आणि कोणतीही गोष्ट योग्य वयातच शिकलेली चांगली असते. आणि त्यासाठी ती स्थिरता येण्यासाठी योग्य वय कोणतं आहे? 14 ते 15. सो त्या वयात जर एखाद्याची इच्छा असेल तर ते शिकू शकतात. माझ्याकडे एकच आताच एक ग्रुप झाला, की ज्याच्यामध्ये 14, 15, 16 वर्षाची मुलं होती, तर त्यांनी रेकी शिकलेली आहे. ओके. मग कंडिशन काय आहे? तर काहीच कंडिशन नाही. फक्त 14 वर्ष कंप्लीट झालेलं पाहिजे, तर तुम्ही रेकी शिकू शकता. मेल, फिमेल, असं जातीभेदाचं टेन्शन नाहीये, किंवा जेंडरचं सुद्धा काही त्याच्यामध्ये अट नाहीये. कोणी शिकू शकतं. ओके. अट एकच आहे, की याच्यावर तुमचा ट्रस्ट असायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ट्रस्ट ठेवत नाही, तोपर्यंत ही डिवाइन एनर्जी तुमच्यावर काम करत नाही. आता ट्रस्ट पण का ठेवायचा, ते पण मी सांगते. कारण ही रेकी आपल्याकडे नाही, पण प्रगत देशामध्ये, आपल्यापेक्षा प्रगत देश आहेत ना, जसे की जपान, अमेरिका यांसारख्या प्रगत देशात आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रेकीचे हीलर आहेत. तुम्ही युट्यूबवर जाऊन सर्च करू शकता. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रेकी हीलर आहेत. ओके.
सो रेकी हे अंधश्रद्धा नाहीये, तर ही एक प्युअर डिवाइन एनर्जी आहे. सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा ही प्रूव्ह झालेली आहे. आता आपण बघूया की रेकीमध्ये आता बघितलं कंडिशन वगैरे काय आहे का, तर मी सांगितलं काही नाही. जो कोणत्याही समस्येवर रेकीद्वारे आपण उपाय काढू शकतो, सोल्युशन काढू शकतो. जशी तुमची साधना, जसं तुमचं मेडिटेशन असेल, जसं जसं वाढत जाईल तस तसं तुम्हाला त्याची उत्तरं मिळायला लागतात. पण हे तुमचे स्वतःचे अनुभव असतात. जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याचा एक्सपिरियन्स घेत नाही, तोपर्यंत तुम्ही 4 व्यक्तींना आणू शकत नाही. कारण तुमच्या आमच्यासारख्या लोकांना कोणी इन्व्हाइट केलेलं आहे? तर माझ्याच बॅचमधल्या किंवा जी लोकं रेकी शिकलेले आहेत, ज्यांना स्वतःचे अनुभव आलेले आहेत, तीच लोकं इन्व्हाइट करतात ना. आता मला सांगा, याच बॅचमधले असे कितीतरी लोकं आहेत, ज्यांना त्यांच्या मैत्रिणीद्वारे किंवा एखाद्या मित्राद्वारे किंवा घरातल्या व्यक्तीद्वारे ती लिंक मिळाली असेल. येस ओर नो? बरोबर ना? किंवा काहींना मे बी Facebookवर पण मिळालेली असेल. पण मॅक्सिमम लोकांना ही लिंक कुठल्यातरी मैत्रिणीकडून, कुठल्यातरी जवळच्या व्यक्तीकडून आलेली आहे. म्हणजे हे का पाठवलंय तुम्हाला? ऑब्व्हियसली त्या लोकांना काहीतरी चांगले अनुभव त्यांच्या जीवनात आलेले आहेत म्हणूनच तुम्हाला पाठवलेले आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? सो माझी इच्छा काय आहे? सो माझी इच्छा आहे प्रत्येक घरात ॲट एक रेकीचं हीलर असावं. त्याचं रिझन काय आहे? प्रत्येक घरात रेकीचा एक हीलर असेल, तर ती संपूर्ण फॅमिली, जे काही तुमची फॅमिली मेंबर्स आहेत 5, 6, 10, तर त्या सगळ्या फॅमिलीला तुम्ही प्रोटेक्ट करू शकता. फायनान्शियली प्रोटेक्ट, काही फिजिकल लेव्हलवर काही प्रॉब्लेम असेल, काही रिलेशनशिप लेव्हलवर प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यातून सगळ्यातून तुम्ही त्यांना बाहेर काढू शकता. आणि म्हणूनच ही कॉन्सेप्ट मी निर्माण केलेली आहे. आणि माझं एक वाक्य आहे, घर घर रेकी. जसं की मोदीजींचं वाक्य आहे, घर घर तिरंगा. तसं माझं एक वाक्य आहे, हर घर रेकी. मला प्रत्येक घराघरामध्ये रेकीचा प्रचार करायचा आहे. आणि मी फर्स्ट सेशनमध्ये सांगितलं, की याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये शिकवण्यासाठी माझा सुद्धा काहीतरी स्वार्थ आहे. स्वार्थाशिवाय उगीचच कोण काही करतं का? ₹1 तरी आपल्याला कोण विदाऊट स्वार्थ देईल का? नाही. काय स्वार्थ आहे माझा? माझा स्वार्थ असा आहे, की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हा आनंद निर्माण करायचा आहे रेकीद्वारे. अशी माझी इच्छा आहे. आज भारतातील म्हणाले हां मी, भारतातील प्रत्येक घरात, प्रत्येक राज्यात ज्योती ट्रेनिंग सेंटर, या सेंटरशी जुळणारी बरीच लोकं आहेत. मे बी कामानिमित्त ती बाहेरगावी गेली असतील, सेटल झालेली असतील, अशी भारताबाहेर जाणारी अनेक लोकं आहेत. ती आज माझ्या ग्रुपमध्ये आहेत. माझ्या या ज्योती रेकी ट्रेनिंग सेंटरमध्ये आहेत. दुबई, यूएस, कॅनडा यांसारख्या आणि अनेक राज्यातील लोकं, वेगवेगळ्या देशातील लोकं आज माझ्याशी कनेक्टेड आहेत. हे का सगळं झालेलं आहे? आणि मी हे फ्रीमध्ये का देते? ते आता तुम्हाला सांगते. सो या दिव्य रेकीने माझ्या आयुष्यामध्ये बरेच पॉझिटिव्ह चेंजेस, सकारात्मक चेंजेस घडवून आणलेले आहेत. आणि म्हणूनच ही रेकी लेव्हल 1 मी सगळ्यांना फ्री देत आहे. का बरं? का फ्री देत आहे? मी सांगितलं. आपल्या सगळ्यांना 2 अकाउंट वाढवायचे आहेत. एक अकाउंट वाढवण्याची सगळ्यांचीच खूप इच्छा असते. पहिलं आपलं बँक अकाउंट. बरोबर ना? सगळ्यांना वाटतं माझं बँक अकाउंट वाढवायचंय मला. पण माझ्यासाठी महत्वाचं अकाउंट आहे ब्लेसिंग अकाउंट. सो मी माझ्या ब्लेसिंग अकाउंटवर काम करते. तुमच्यासारख्या मॅक्सिमम लोकांची ब्लेसिंग्स मला मिळाली, तर काय होणार आहे? ऑब्व्हियसली माझं ब्लेसिंग्स अकाउंट वाढणार आहे. माझं ब्लेसिंग्स अकाउंट वाढलं, की ऑटोमॅटिकली माझं बँक अकाउंट वाढणार आहे. येस ओर नो? होय की नाही मला सांगा? आणि त्यासाठी मला ही रेकी घराघरात पोहोचवायची आहे. आता रेकी लेव्हल 1 ही स्वतःच्या स्वयंशुद्धीकरणाची लेव्हल आहे. पण जेव्हा तुमची लेव्हल अपग्रेड होत जाते, लेव्हल 2 किंवा लेव्हल 3 तुमची करण्याची इच्छा होते, तेव्हा तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत जातात. आणि त्या सगळ्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलायला लागतो. आणि तुमच्या स्वतःमध्ये ते सकारात्मक बदल होऊन तुम्ही आता दुसऱ्यांवर काम करायला लागता. मॅडम, आता मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये ते बदल निर्माण केले. आता मला माझ्या बहिणीच्या, माझ्या मुलांच्या, माझ्या इतर नातेवाईकांच्या किंवा माझ्या जवळच्या लोकांमध्ये ते पॉझिटिव्ह बदल, ती पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करायची आहे. आणि म्हणूनच मला रेकी शिकायची आहे.
आणि म्हणूनच मी सांगितलं, आय रिसीव्ह लॉट ऑफ बाय दिस डिवाइन एनर्जी, अँड दॅट्स वाय फॉर द ग्रॅटिट्यूड पर्पज आय स्टार्टेड टू टेक फ्री सेशन्स. सो कळालं माझं रिझन काय आहे. ओके, माझा पण स्वार्थ आहे त्याच्यामध्ये, आणि ऑब्व्हियसली तुम्ही इथपर्यंत येत आहे, तुमचा पण स्वार्थ आहे. सो 2 अकाउंट मला वाढवायचे आहेत, पण पहिला मी प्रायोरिटी देते ब्लेसिंग्स अकाउंटवर, कारण आपले मॅक्झिमम ब्लेसिंग्स पूर्ण झाले की आपल्या दुसरा अकाउंट आपोआप भरायला येतो. त्या अकाउंटकडे बघायची गरज आपल्याला उरत नाही. सेकंड थिंग, आपल्याकडे एखादी गोष्ट जास्त झाली तर ती आपल्याला दुसऱ्यांना देता सुद्धा आली पाहिजे, कारण आपल्याकडे ठेवून ती वाढणार नाही, तर दुसऱ्यांकडे देऊन दिली आपण दुसऱ्यांना तर ती वाढणार आहे. ओके, सो हा एक पर्पज आहे त्याच्यातला. आणि मला या एका गोष्टीवर खूप विश्वास आहे, स्वामींचा एक मंत्र आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. सो ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये काही गोष्ट अशक्य आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर येस, सगळं काही शक्य आहे. फक्त डेडिकेशन करून करा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. का बरं? कारण जिथे सगळे लॉजिक एंड्स होतात तिकडे मॅजिक स्टार्ट होतं, आणि हे मॅजिक मी डे टू डे लाईफमध्ये माझ्या आयुष्यात घेत आहे. माझे स्टुडंट सुद्धा घेत आहेत. आता आज पण माझे काही स्टुडंट इथे असतील मे बी. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? या डिवाइन शक्तीचा, एनर्जीचा वापर करून आपण आपल्या जीवनात त्याचा स्वीकार करून आपले व्हायब्रेशन चेंज करू शकतो. आपल्या जीवनात ते बदल करू शकतो. आणि हे जर तुम्ही ग्रुपने केलात तर त्याचं अधिक ऊर्जानी, त्याच्या त्या फ्लोने तुमच्या जीवनात तुम्हाला मॅक्झिमम रिझल्ट मिळणार आहेत. कारण मला असं वाटतंय, आता इथपर्यंत जेवढी लोकं आलेली आहेत, ती सगळी लोकं, त्या सगळ्या लोकांना आपल्या जीवनामध्ये मॅक्झिमम बदल करायचे आहेत, ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहेत म्हणून आलेत. नाहीतर वेळ जात नाही म्हणून आम्ही आलोय, काहीतरी टाइमपास म्हणून आम्ही आलोय, असं आहे का कोण? सो मला तरी असं वाटतंय, की ही सगळी लोकं इथे आलेली आहेत. काहीतरी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल पाहिजे. आणि म्हणूनच आज आपल्या या ग्रुपची एनर्जी, ते व्हायब्रेशन, तो फ्लो खूप मॅक्झिमम आहे. येस, हेतू आहे. येस, एक्झॅक्टली. थँक यू सो मच. कोणी मेसेज केला बरं? येस. सो आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ती एनर्जी मिळू, हीच माझी प्रार्थना आहे. जसं की आता बघा, चरित्र सप्ताहाचं चरित्र पारायणाचा सप्ताह चालू आहे, बरोबर ना? सो त्या सप्ताहामध्ये जेव्हा सगळी लोकं ते पारायण वाचायला बसतात, तेव्हा त्या हॉलमधली एनर्जी तुम्हाला कशी जाणवते? ते व्हायब्रेशन कसे जाणवतात? अमेझिंग असतात ना? म्हणजेच तिथे जर आपण पाऊल टाकलं तरी सुद्धा त्या हॉलमधली एनर्जी, ते व्हायब्रेशन आपल्याला फील होतात. मला म्हणण्याचा उद्देश एकच आहे, की जेव्हा तुम्ही सामूहिक पद्धतीने या एनर्जीचा वापर करता, तेव्हा तुम्हाला ती एनर्जी मॅक्झिमम प्रमाणात जाणवते, अक्षरशः फील होते. आणि आय होप की प्रत्येकाच्या घरामध्ये आता अ, आपली ही जवळ आलेली आहे, दत्त जयंती. सो प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी दत्ताची साधना होत असेल. ते व्हायब्रेशन फील होत असतील. बरोबर ना? सो या व्हायब्रेशनवरच आपल्याला काम करायचं आहे. आता मी थोडक्यात माझी ओळख करून देऊ का? इफ यू डोंट माइंड. तुमची काही हरकत नसेल तर, आणि तुम्हाला आवडणार असेल तर. कारण तुम्ही म्हणाल, "या बाईबद्दल आम्हाला काहीच माहीत नाहीये, सो या मॅडमबद्दल थोडक्यात माहिती मिळाली तर आम्हाला बरं होईल. मग पुढचे दिवस आम्ही अटेंड करू." येस, थँक यू सो मच. थँक यू सो मच. पूनम मॅडम, थँक यू सो मच. अश्विनी मॅडम, थँक यू. चलो, लेट्स स्टार्ट. सो तुमचा जास्त वेळ न घेता थोडक्यात मी माझ्याबद्दल सांगते. कारण आपल्याबद्दल इतरांनी बोललेलं मला आवडतं. स्वतःचं कौतुक स्वतः काय करायचं, बरोबर ना? याच्यामध्ये मला काही पॉइंट वाटत नाही. पण एक थोडक्यात माहिती, की बाबा नक्की मी काय करते, कोण आहे त्याच्याबद्दल. सो अबाउट मायसेल्फ. पहिल्यांदा सगळ्यांना पुन्हा एकदा माझा नमस्कार. माझं नाव ज्योती विजय पवार. मी मुंबईमध्ये घाटकोपरला राहते. लग्नाच्या आधी मी परेलला, माझं सगळं बॉर्न अँड बॉटम मी परेलचे आहे. सो मी रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट आहे. त्याचबरोबर मनी रेकी ग्रँड मास्टर आहे, ब्राउझिंग एक्सपर्ट आहे, क्रिस्टल हीलर, एंजल मास्टर थेरपिस्ट, ट्रेनर आणि लाईफ कोच आहे. त्याचबरोबर मी ॲनिमल आणि होम कम्युनिकेटर आहे. ओके, मी ॲनिमलशी कम्युनिकेट करू शकते, मी घराशी कम्युनिकेट करू शकते. त्याचबरोबर आता आणखीन एका कोर्सशी रिलेटेड माझं काम चालू आहे. पण कुठलाही कोर्स पूर्ण केल्याशिवाय, त्याचे अनुभव स्वतः घेतल्याशिवाय
मी तो लोकांपर्यंत आणत नाही. कारण ते अनुभव माझे स्वतःचे असायला पाहिजे, असं माझं मत आहे. कारण दुसऱ्यांचं ऐकणं आणि दुसऱ्यांच्या अनुभवाने पुढे जाणं याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीये. सो कुठल्याही एका कोर्सवर काम केल्यानंतर मला त्याचे स्वतः काहीतरी रिझल्ट, अनुभव मिळाल्याशिवाय मी ते दुसऱ्यांपर्यंत डिलिव्हर करत नाही. सो जेव्हा पुढे कधीतरी मी त्याच्याबद्दल ओपन करेन तुमच्यासमोर. खूप छान कोर्स आहे. तो सुद्धा मी आता माझं चालू आहे. त्याचबरोबर मी आजपर्यंत जवळ-जवळ 5,000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलेले आहे, या माध्यमातून. जसं की रेकी असेल, वास्तू असेल. सो आधी मी असे ऑफलाईनचे बरेच सेशन घेतलेले आहेत. बरेच म्हणजे बरेच सेशन घेतलेले आहेत. पण जसं की हे ऑनलाईन आलं, ऑनलाईनमुळे एक फायदा काय झाला, की ऑफलाईनमध्ये मला लिमिटेशन होतं. एकतर ती जागा घ्यावी लागायची मला, त्याच्यासाठी मला पे करावं लागायचं. त्यामुळे कोर्सची व्हॅल्यू पण वाढायची. कारण ती व्हॅल्यू मी कोणाकडून घ्यायची? ऑब्व्हियसली तुमच्याकडूनच. मी माझे पैसे घालणार का त्याच्यामध्ये? नाही. त्यामुळे ती कोर्सची व्हॅल्यू सुद्धा वाढायची. पण आता ॲट अ टाईम मी एकाच वेळेला जवळ-जवळ 500 लोकांपर्यंत पोहोचू शकते Zoomद्वारे. सो या Zoom टेक्नॉलॉजीला मी खूप-खूप ग्रॅटिट्यूड देते, की ही माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप-खूप चेंज झाले आणि ते सुद्धा या डिव्हाइन एनर्जीने, रेकीने झालेले आहेत. ठीक आहे? ॲट अ टाईम बघा ना, आता माझी तुमची ओळख नाही. कुठल्या-कुठल्या राज्यातून, कुठल्या-कुठल्या देशातून आज आपण इथे कनेक्ट होतोय. ते पण विथआऊट एक पैसाही खर्च न करता तुमच्या घरातून तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून. येस ओर नो? सो येस. तर त्यासाठी मी आता संपूर्णतः ऑनलाईन हे सगळे सेशन घेते. ठीक आहे? त्यानंतर आताच लेटेस्ट मला हा अवॉर्ड्स मिळालेला आहे. या ॲक्ट्रेस तुम्हाला माहीतच असेल, श्रुती मराठे. महाराष्ट्राचा बिझनेस टायकून अवॉर्ड्स हे मला मिळालेलं आहे. रेकी हिलिंग क्षेत्रामध्ये आणि वास्तू क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे. ओके. सो हे माझे मिस्टर आहेत आणि या मॅडमकडून मला तो अवॉर्ड्स मिळालेला आहे. त्यानंतर जे येवले चहाचे सीईओ आहेत. अ, येवले. सो त्यांच्याकडून सुद्धा हे मला अशा प्रकारे छानपैकी अवॉर्ड्स मिळालेले आहे. बघू शकता तुम्ही. थोडक्यात माझी माहिती देते. त्यानंतर रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची एक मी मेंबर आहे आणि त्यांच्याशी सुद्धा मी कनेक्टेड आहे. तो अशा प्रकारे एक प्राईम मास्टरशिपचा अवॉर्ड्स मला मिळालेला आहे, ज्याला आता रेकी ग्रँड मास्टर म्हणतात. तर त्याला रेकी ग्रँड मास्टर केवळ एकच आहे, डॉक्टर मिकाऊसी यांनी असं घोषित केलेलं आहे. त्यामुळे आत्ताचे जे अवॉर्ड्स आहेत, ते रेकी प्राईम मास्टरशिप असं आहे. आणि हे माझं एक बुक आहे, रहस्य सुखी जीवनाचे अंक आणि वास्तुशास्त्रद्वारे. हे लॉन्च केलेलं आहे मी. सो अशा प्रकारे माझी छोटीशी ओळख आणि जवळ-जवळ 14 ते 15 वर्ष झालेली आहेत मला या फील्डमध्ये येऊन. सो ही एक माझी छोटीशी ओळख होती. येस. आवडली का सगळ्यांना? छोटासा प्रयत्न केलाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. थँक यू सो मच. ओके. थँक सो मच. पुढे जाऊया आता आपण. आता बघूया रेकी आणखीन काय करते. येस, रेकी आपल्या कुठल्याही आजारांवर, छोट्या-मोठ्या आजारांवर काम करते. अगदी कुठलाही आजार असेल, त्या आजाराला मुळासकट बरी करण्याची ताकद रेकीमध्ये आहे. ठीक आहे. आणखीन काय करते रेकी? सो बघा आता आपण एक-एक टप्प्याटप्प्याने जाऊया. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आज रेकीचे हीलर आहेत. रेकीचे हीलर का अपॉइंट केलेत? की काही ऑपरेशनमध्ये काही अडथळा येऊ नये, ते ऑपरेशन प्रॉपर व्हायला पाहिजे. त्यासाठी रेकीचं हीलिंग दिलं जातं ऑपरेशनपूर्वी आणि ऑपरेशन नंतर का? तर त्या व्यक्तीची हीलिंग लवकर व्हायला पाहिजे, लवकर तो व्यक्ती बरा व्हायला पाहिजे, त्याच्या जखमा लवकर भरून यायला पाहिजे, म्हणून तिथे रेकीचे हीलर अपॉइंट केले जातात. आणखीन काय? सो बघा आता ना, आताची जनरेशनच अशी आहे की त्यांचे विचार फार वेगळे आहेत आणि त्यामुळे आताच्या जनरेशनमध्ये पेशन्स लेव्हल फार कमी आहे. लगेचच्या लगेच क्विक आम्हाला रिझल्ट पाहिजे. सो क्विक कुठलीही गोष्ट होत नाही. तूप खाल्ल्या-खाल्ल्या रूप येतं का? नाही. सो वेट अँड वॉच असं आताच्या जनरेशनला माहीत नाहीये आणि म्हणून काय होतं सो बऱ्याच गोष्टींमध्ये मिसअंडरस्टँडिंग करून घेतात आणि या सगळ्या कारणांमुळे याचा इफेक्ट त्यांच्या लाईफस्टाईलवर होतो, याचा इफेक्ट त्यांच्या जीवनावर होतो, याचा इफेक्ट त्यांच्या रिलेशनशिपवर होतो आणि म्हणूनच आत्तामध्ये डिव्होर्स किंवा हे शब्द आपल्याला जास्त ऐकायला मिळतात. त्याच्यामागचं रिझन हे आहे, की थोडंसं म्युच्युअल अंडरस्टँडिंग लेव्हल कमी आहे.
मग रेकी त्याच्यावर काम करते का? येस, रेकी त्याच्यावर पण काम करते. का बरं? कारण समोरचा व्यक्ती कसाही वागत असेल तर आपण त्याला समजून किती घ्यायचं. प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते अंडरस्टँडिंगची, आणि त्याच्या पलीकडे गेलं की काय होतं, अशा केसेस होतात. मग मी त्याच्यावर काय काम करायला पाहिजे, किंवा मग मला काय करायला पाहिजे? कारण आपण जोपर्यंत स्वतःमध्ये बदल करून घेत नाही, ती जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत आपली प्रगती नाही. सो रेकी काय शिकवते इथे? तर रेकी तुम्हाला शिकवते वेट अँड वॉच. रेकी शिकवते पेशन्स ठेवा. रेकी शिकवते स्वतःवर काम करा आणि त्यानंतर दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करा. आपण काय करतो? अति एक्सपेक्ट करतो, की आज माझा लग्नाचा वाढदिवस आहे, तर माझ्या नवऱ्याने असं काहीतरी सरप्राईज मला ठेवावं, पार्टी, काहीतरी सरप्राईज माझ्यासाठी करावं. का आपण स्वतः नाही करू शकत का? आपला डे स्पेशल आहे आपल्यासाठी, मग आपण स्वतः त्याचं प्रिपरेशन नाही करू शकत का? का आपण नवऱ्याकडूनच एक्सपेक्ट करायचं? का आपण इतर लोकांकडून एक्सपेक्ट करायचं? मी माझा दिवस आहे, मी कोणाकडून एक्सपेक्ट करत नाही. मी माझ्या बर्थडेला माझ्या नवऱ्याच्या आधी स्वतःचं गिफ्ट स्वतः तयार ठेवते आणि सांगते सुद्धा, या दिवशी मी स्वतःला हे गिफ्ट घेणार आहे, देणार आहे. आणि माझ्या घरात माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना, माझ्या आजूबाजूच्या माणसांना ही गोष्ट माहिती आहे. कारण ते घेतील ती नंतरची गोष्ट आहे. पण मी स्वतःसाठी काय घेणार आहे, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. क्लिअर? तो एक्स्पेक्टेशन कमी करा. रेकी हेच शिकवते. स्वतः एक्सपेक्ट कमी करा दुसऱ्यांकडून आणि स्वतःवर काम करा. स्वतःला अपग्रेड करा. स्वतःला तेवढं कॅपेबल करा आणि स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट करा. कारण ही जबाबदारी आपण जोपर्यंत स्वतः घेत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस होऊ शकत नाहीत. आणि येस, होममेकर असेल, हाउसवाईफ असेल, तरी स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट द्या. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट देत नाही, तोपर्यंत आपली प्रगती नाही. छोटं-मोठं काही का होईना, घरातून ऑपरेट करा, घरातून काम करा, पण करा. कारण प्रत्येक वेळेला हे मला द्या, मला पैसे याच्यासाठी पाहिजेत, मला द्या, हे मला तरी आवडत नाही. तो ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी स्वतःसाठी एक स्पेस क्रिएट करायचा आहे. काहीतरी करायचंय. ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, मला काहीच गरज नाही नोकरी करायची, जॉब करण्याची. सो त्यांनी समाजासाठी काहीतरी करा. पण येस, डेफिनेटली सेल्फ रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे. मी जसं मगाशी सांगितलं, जास्त झालेलं आहे तर देता आलं पाहिजे, कमी आहे तर घेता आलं पाहिजे. ओके? सो त्याच्यासाठी आपल्याला रेकी शिकायची आणि येस, रेकी या सगळ्या गोष्टींवर काम करते. मॅडम, आमची मुलं ऐकत नाहीत. खूप ॲडिक्ट झालेत. मोबाईल अति वापरतात किंवा अजिबात ऐकत नाही तो. सारखा मोबाईल, 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 गेम, गेम, गेम चालू असतं. सो त्याच्यावर रेकी काम करेल का? मॅडम, आमच्या मुलांचं ना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. कॉन्सन्ट्रेट होत नाहीत. त्याच्यावर रेकी काम करते का? ज्योती मॅडम, बरेच प्रॉब्लेम आहेत लाईफमध्ये. मग त्याच्यावर काम करेल का रेकी? जे आता आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत. तो त्या सगळ्यांवर रेकी काम करेल का? येस, सगळ्यांवर रेकी काम करते. जर मी सांगू शकते माझं आयुष्य चेंज झालेलं आहे रेकीमुळे, तर तुमचं का नाही? सो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ते चेंजेस, ते ट्रान्सफॉर्मेशनचं काम रेकी करते. तुम्ही जर रेकी लेव्हल 2, लेव्हल 3 शिकलात पुढे, तर तुम्हाला कळेल, की जेव्हा तुमच्या मुलांची एक्झाम असते, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांच्या पेनला चार्ज करून देऊ शकता. ते जे जे परीक्षा केंद्रामध्ये आहेत, आता एस-एस-सी, एच-एस-सी एक्झाम येतात, त्यांच्या परीक्षा हॉलला तुम्ही रेकीचं हीलिंग द्या. मग बघा ते अमेझिंग बदल कसे घडून येतात. तुमचीच मुलं रोज येऊन म्हणतील, "मम्मी, ते जे काल केलंस ना रेकीचं हीलिंग, ते आज पण मला दे. माझा पेपर खूप छान गेला आणि आम्हाला जे इन्स्ट्रक्टर आले होते, सुपरवायझर आले होते, ते खूप छान होते. काही व्यत्यय आला नाही." सो हे सुद्धा होऊ शकतं. मॅडम, मला माझं प्रमोशन हवंय, त्याच्यासाठी रेकी काम करेल का? येस. रेकी असं कुठलं क्षेत्र नाही, कुठलं रिझन नाही त्याच्यावर रेकी काम करेल. आपण घेता-घेता थकू, रेकी देता-देता थकत नाही. पण त्यासाठी जसं मी म्हणाली, सगळे लॉजिक, मी इंजिनिअर आहे, मी सायन्सची स्टुडंट आहे, मी फलाना-फलाना आहे, मी सायंटिस्ट आहे, हे सगळे लॉजिक एक साइडला आणि रेकीमय झाल्यानंतर ते रेकीचं मॅजिक एक साइडला. हे कोण अनुभवू शकतो? जेव्हा तुम्ही तसे-तसे अनुभव घेता स्वतः. कारण माझे एक्सपिरियन्स माझे स्वतःचे असतील. ते जेव्हा पर्सनल असतील तेव्हा मी एक्सप्लेन नाही करणार दुसऱ्यांना. पण जेव्हा माझ्या काही गोष्टी अनपर्सनल असतील, तेव्हा मी इतरांबरोबर ते शेअर करू शकते. तेव्हा मला कळतं की येस, रेकी काम करते. रेकी इज वर्किंग ऑन धिस अँड धिस अँड धिस. क्लिअर? सो येस, रेकी या सगळ्या गोष्टींवर काम करते. मॅडम, माझा बिझनेस आहे आणि माझ्या बिझनेसमध्ये आधी खूप छान फ्लो होता. पण आता काही कारणामुळे माझ्या बिझनेसमध्ये थोडासा ठप्प झालाय बिझनेस. थोडा कॅश फ्लो कमी झालाय.
ऑब्विसली होणारच. जिथे कुठे बिझनेस आहे, कोणाचं तुम्ही ऐकलंय का की बिझनेसमध्ये एकच अपग्रेड आहे, की अगदी मी 2015 पासून सुरू केलं आणि आता 2024 मॅडम अगदी स्थिर आहे माझा बिझनेस, असं कधी ऐकलंय का तुम्ही? नाही. बिझनेस म्हटलं की अप्स अँड डाऊन्स येणारच. पण आधी बिझनेस खूप छान होता, पण आता काही कारणाने, काही काळापुरता माझा बिझनेस ठप्प झालाय. तर तिथे मॅडम रेकी काम करेल का? येस, ऑब्व्हियसली तिथे रेकी काम करते. आपले इंटेन्शन्स, आपलं रेकीचं हिलिंग, आपली प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टींचा संगम केला, तर रेकी आपल्या सगळ्या गोष्टींवर वर्क होताना तुम्हाला दिसणार आहे. बरं त्याच्या आधी तुमच्यापैकी पण कोणतरी असेल, कारण बरेच लोकांनी मला मेसेज केलेला, "मॅडम माझं रेकी लेव्हल 2 झालेलं आहे. मला लेव्हल 3 करायचंय तुमच्याकडे किंवा रेकी ग्रँड मास्टर करायचं तुमच्याकडे." मग मे बी कुठून जिथून तुम्ही शिकलेला असाल, तिथे तुम्हाला रेकी लेव्हल 2 केल्यानंतर काही एक्सपिरियन्स आलेत का? असं कोण असेल तर त्याने हँड रेज करा. आता या क्षणी कोण आहे का इथे? येस, बिनधास्त हँड रेज करून मला सांगू शकता, की तुम्ही असा एक्सपिरियन्स घेतलाय. इज एनीवन इज देअर? येस, हॅलो, एनीवन? ज्यांनी रेकी लेव्हल 2 किंवा 3 पण मे बी केलेलं आहे आणि ते त्यांचा एक्सपिरियन्स इथे सांगू इच्छितात. असं कोण आहे का? सगळे फ्रेश आहात? विश्वास नाही बसत आहे माझा. कुछ तो गडबड है. सगळे फ्रेश नसू शकतात. काही लोकं रिपीट करायला येतात. ओके, आय डिड लेव्हल 1. सोनाली सूर्यवंशी. सोनाली कुठे आहात बरं तुम्ही? आय कांट सी यू. वेअर आर यू सोनाली? सोनाली, सोनाली, सोनाली. हँड रेज केलात इमोजीवाला तर मला लगेच कळेल. फिजिकली हँड केलेला मला दिसणार नाही, कारण आता इथे बऱ्याच व्यक्ती आहेत. येस, सोनाली. ओके, तुम्ही केलेला आहात बारामतीवरून. पण तुम्ही हँड रेज केलात, कम्युनिकेट केलात तर बरं होईल. ओके, स्मिता म्हणतात आय एम फ्रेश. नो प्रॉब्लेम. तुमच्यासाठी मी आहे. ज्यांनी केलाय दुसरीकडे त्यांचे एक्सपिरियन्स आपण घेऊया. म्हणजे काय होईल, दूध का दूध, पाणी का पाणी. अच्छा, सोनाली म्हणतात मी ऑफिसमध्ये आहे. ओके, ओके. नो प्रॉब्लेम. जे इथे बोलू शकतात असं कोण आहे का? की मॅडम मी केलंय, मी बोलू शकते. असं कोण आहे का? बरं माझे प्रिव्हियस स्टुडंट कोण आहेत का? असतील तर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा किंवा हँड रेज करा. येस, फास्ट, फास्ट प्लीज. आपला टायमिंग वेस्ट नाही करायचं, कारण माझी आता दुसरी बॅच आहे एंजलची. सो मला वेळ होतोय त्याच्यासाठी. प्लीज, प्लीज, प्लीज. असेल तर आपला एक्सपिरियन्स शेअर करा. कोणीच नाही, सगळे फ्रेश आहेत. विश्वास नाही बसत आहे, पण ठीक आहे. नो प्रॉब्लेम. चला. बरं, सगळे फ्रेश आहात. नो प्रॉब्लेम. सो या 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्याचबरोबर या 7 दिवसांच्या सेशनमध्येच तुम्हाला तसा अनुभव सुद्धा यायला सुरुवात होणार आहे. फक्त फिजिकली, मेंटली इथे राहायचं आहे. एका वेळेला एकच काम करायचंय. मल्टीटास्किंग करायचं नाही. ठीक आहे? सो थँक यू सो मच. आणि येस, आजचा व्हिडिओ पण संध्याकाळपर्यंत तुम्हाला येऊन जाईल. डोंट वरी. आणि व्हिडिओ आपल्या ग्रुपवर येणार आहे. त्यामुळे प्लीज कुठल्या ग्रुपवर वगैरे असं मला विचारू नका. जी लोकं कनेक्टेड आहेत ज्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपवर तुम्हाला व्हिडिओ येतील. ठीक आहे? सो मच. आणि माझा व्हिडिओ, माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेल तर मनापासून एक कमेंट करा. थँक यू सो मच. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक सो मच. थँक यू. गॉड ब्लेस यू. श्री स्वामी समर्थ. थँक यू.